छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी। शिवरायांच्या पदर्शने पावन झालेल्या या रायगड भूमीत तुमच्या सर्व ग्रुपचं मी सरस्वागत करतो। प्रथम माझी एक ओळख करून देतो। माझं नाव अंकित सुरेश अवकिरकर। या गडावरती आज 13 वर्ष झालं गडावरती गाईडचं काम करतो। मित्रांनो, कदाचित तुम्ही रायगड ही राजधानी कधी पाहिली असेल किंवा नसेल पाहिली। आज आपण सर्वजण रायगड किल्ला प्रत्यक्ष बघणार आहोत। रायगड किल्ला पायथ्यापासून बघायचं म्हटलं 3 दिवस लागतात, एवढा मोठा किल्ला आहे। या गडावर 350 इमारती आहेत, 11 तलाव आहेत, 84 टाके आहेत। गडाचा वरचा परिसर 100 एकर आहे आणि पायथ्यापासून परिसर 1200 एकराचा आहे। आज तुम्ही स्वतःची गाडी पार्किंग केलीत रायगडाच्या पायथ्यापासून तर या गडाच्या माथ्यापर्यंत या गडाची हाईट 1375 फूट, समुद्र सपाटीपासून 2851 फूट या रायगड किल्ल्याची हाईट आहे। ही रायगड किल्ल्याची समोरची बाजू आहे आणि जी लोक रोपवेच्या साह्याने गडावरती येतात ती गडाची मागची बाजू आहे। गडाची ही पूर्व या बाजूला आली। गडाचं पूर्वेचं टोक भवानीचं टोक आहे। गडाचं पश्चिमेचं टोक हिरकणी कडा, रायगडाचं दक्षिण टोक कालकाईचा खलगा आणि रायगडाचं उत्तरेचं टोक टकमक टोक। इतिहासात जावली खोरं हे ऐकून वाचून माहिती असेल। सर्वांनी प्रतापगड किल्ला पाहिले। या प्रतापगडाच्या पायथ्याशी एक गाव आहे आणि या गावाचं नाव जावली खोर आहे। प्रतापगड दक्षिणेला आला। प्रतापगडाच्या पायथ्यापासून उत्तरेच्या साईडला कोकण दिवा, या कोकण दिव्यापर्यंत हे लागणारं हे त्या काळचं भूभाग, एवढं दाट जंगल। इतिहासात काय म्हणतात? जावली खोरं। जावली आपली होती, जावली जिजाऊची होती, जावली शिवाची होती। स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ला आणि कोकणातली ही रायगड सेकंड राजधानी। रायगड किल्ला घेण्यासाठी राजगडावरून चंद्रराव मोरे यांना एक पत्र पाठवलं। ह्या पत्रात उल्लेख काय केला? मोरे, तुम्ही आमच्यात, आपण दोघंही मराठी आहोत, आपण दोघंही हे काही मोठं साम्राज्य आहे एक उभं करूया। मोरे गर्विष्ठ होता, एक उर्मट स्वभावाचा होता। राजाला उलटपत्र काय पाठवलं? तुम्ही कुठले राजे आणि कधी झालात राजे? या जावली प्रांताचे खरे राजे आम्ही आहोत। म्हणजे आपल्या राजाने चंद्रराव मोरे यांच्यासोबत एक विधाचं चॅलेंज केलं। संपूर्ण वेढा 3 महिने चालू होता आणि आपल्या राजाने 150 मावले या जावली खोऱ्यात आक्रमणासाठी पाठवले। तिथे जावली चंद्राचा भाऊ, धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे प्रतापगडाच्या पायथ्याशी तो मारला गेला आणि शरण थेट रायरीच्या आश्री आला आणि आपल्या राजाने हा रायगड किल्ला चंद्रराव मोरे यांच्या ताब्यातून फक्त डोंगर घेतला। 15 मे 1656ला महाराजांच्या ताब्यात फक्त डोंगर आला। जेव्हा राजे या गडाची संपूर्ण पाहणी करण्यासाठी या गडाच्या पायथ्याशी पोचले 6 एप्रिल 1656ला महाराजांच्या सोबत मोरपंत पिंगले। राजे पंतांना विचारतात, पंत कोकणातली बनवता रायरी ही का? पंत काय म्हटले? राज, कोकणातली हीच ती राजधानी। राजाने त्या गडाकडे पाहिलं आणि गडाने राजाकडे पाहिलं आणि रायरी बघताच छत्रपती शिवरायांच्या तोंडातून या रायरीविषयी उद्गार वाक्य पडले। हे उद्गार वाक्य काय? तो राजा खासा जाऊनी पाहता गड बहोद चौकोट आहे। चौथऱ्या गडाचे ताशिलाप्रमाणे हा गाव 1.5 घा उंच आहे। पर्जन्यकाली या रायगडावरती हे कधी गवत उगवत नाहीये, पण धोंडा तासी एकच आहे। पण दौलताबाद पृथ्वीवरती चौगडकर खरा, पण उंचीने थोडका। दौलताबादच्या दशकीने उंच 10 पटीने उंच। आई सदै कोणी राज संकुड झाले आणि बोलिले, तख्तास जागा हाच गड खरा करावा। तख्त म्हणजे राजधानी। राजाने राजधानी घेतली 15 मे 1656 आणि 56 ते 70 मधला कालावधी किती वर्ष लागला? 14 वर्ष। गडाचा आर्किटेक्ट कोण माहिती आहे? हिरोजी इंदुलकर। ह्या इंदुलकरांनी या गडावर 14 वर्षात 350 इमारती बांधल्या, 11 तलाव बांधली, 84 टाक्या बांधल्या। आज दादा तुम्ही रोपवेने गडावरती 5 मिनिटात पोहोचला।
येणाऱ्या गडावरती शिवभक्त तुम्ही पायऱ्याने आलात, निदान 2 तास लागले गडावरती येण्यासाठी. पण विचार करा, हो रायगड बांधण्यासाठी हा दगड गडाच्या पायथ्यापासून गडावर आणू शकतो? नाही आणू शकत. राजाने त्या काळात एक 450 वर्षापूर्वी एक छोटी स्कीम राबवली, पाणी अडवा आणि पाणी जिरवा. या गडावर खड्डे खोदले, तलं बांधली, त्यातली काही दगडं निघाली, पूर्णपणे गडाला वापरली. इथल्या लोकांना पिण्याचं पाणी झालं, रायगडाला दगड झाला. एका दगडात 2 पक्षी. पण या बांधकामासाठी काय वापरलं महाराजांनी? चुना, सिसं, गुळ वापरलं. दगडी बांधकाम हे शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे आणि वीट बांधकाम पेशव्यांच्या काळातलं. शिवरायांच्या नंतर गडावरती पेशवे आले आणि पेशव्यांनी वीट बांधकाम बांधलं गेलं. गडावर छप्पर काय? सागाची लाकडं, कुंभारनची लाल मातीची कबलं. इंग्रजांनी या गडावर 10 मे 1818ला इंग्रजांनी हल्ला केला. जेवढं गडावर काही छत होतं ना, हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. 10 मे 1818ला जेवढं गडावर छत होतं हे टोटल उद्ध्वस्त झालं. दगडी बांधकाम महाराजांच्या काळातलं आहे. पण साहेब, आज तुम्ही 2000 पायऱ्या चढून आलात. गडाची पहिली पायरी तुम्ही चढलात, चित्त दरवाजा, नाणे दरवाजा, नंतर 25 रुपये तुम्ही तिकीट काढलं, तो किल्ल्याचा मेन दरवाजा, महादरवाजा. महादरवाजाच गडाचा नेम. एकदा 5:30 वाजले नगारखान्यात, एकदा नगारे वाजले तर गडाचा महादरवाजा आहे तो बंद व्हायचा. महादरवाज्यावरती आल्यानंतर समोर एक तलाव पाहिलं, हत्ती तलाव. अशी तलावं 11 तलाव आहेत. सर्वात मोठं तलाव गंगासागर आणि समोरचं हत्ती तलाव आहे. आणि ज्या गेटमधून आतमध्ये आपण आलात, या गेटचं नाव आहे मेना दरवाजा. राजघरातल्या स्त्रिया, मेना आणि पालखी ह्याच्यात 2 प्रकार असतात. मेना म्हणजे स्त्रियांसाठी, पालखी म्हणजे पुरुषांसाठी. हा पालखी दरवाजा, तिकडचा मेना दरवाजा. पण पालखी दरवाजातून संभाजीराजांची पालखी किंवा आऊसाहेबांची पालखी या गडावरती आली. इथून आतमध्ये राजवाडा आहे, या राजवाड्यात पालखी जायची. त्याला इतिहासात पालखी दरवाजा असं म्हटलं. पण दादा, जो किल्ला आता आपण फिरतोय या किल्ल्याला काय म्हणतात? बाल्ले किल्ला. जो गडामध्ये महत्त्वाचा किल्ला असतो त्याला म्हणतात बाल्ले किल्ला. पण दादा, या रायगडाच्या आजूबाजूला काही सह्याद्रीच्या रांगा आहेत, सह्याद्रीचे पर्वत डोंगर आहेत. हे डोंगर किल्ल्याला अटॅच नाहीत, कनेक्टेड नाहीत, स्वतंत्र डोंगर आहे. एक कसं कमलासमोर कसं कलीपासून उगतं, तसं डोंगर एका खडकापासून डोंगर बनलेला. 5 ते 6 तास लागतात किल्ल्याचे प्रदर्शन घालण्यासाठी. पण या गडाचं भाग्य बघा, या गडावरून 8 किल्ल्यांचं दर्शन होतं. राजगड, तोरणा, लिंगाणा, प्रतापगड, मानगड, सोनगड, सांबरगड, शिवत्रगड एवढं किल्ल्यांचं दर्शन किल्ल्यावरून होतं. पण त्यासाठी क्लायमेट चेंज पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हे बघा सर, आता आपण इथे उभे आहात ना, हे एका राणीचं एक घर आहे. अशी लाईनीमध्ये गडावरती घरं किती आहेत? 6 घरं आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना राण्या होत्या किती माहिती आहे तुम्हाला? 8 राण्या होत्या. पण आज गडावरती रूम किती आहेत? 6 आहेत. पण मनामध्ये एक शंका पडली, महाराजांना राण्या होत्या 8 पण गडावरती रूम आहेत 6. पण 2 राण्या राहत होत्या कुठे? गडाच्या बाहेर. म्हणजे आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ला. संभाजीराजे हे 2 वर्षाचे असताना सईबाईंचं निधन राजगडावरती झालं. 5 सप्टेंबर 1659ला सईबाईंचं निधन राजगडावरती झालं. सईबाईंनी हा रायगड किल्ला आहे हा कधी पाहिला नव्हता. आणि आपल्या आऊसाहेबांना या रायगडावरचं हे वातावरण आहे ना, त्यांच्या तब्येतीला सण होत नव्हतं. तर रायगडाच्या पायथ्याशी एक गाव आहे आणि या गावाचं नाव आहे पाचडगाव. 9 एकराचा वाडा. आणि त्यांच्या सेवेसाठी 3री राणी पुतला राणी गडाच्या पायथ्याशी राहत होत्या. साहेब, बाकी राण्या गडावरती राहत होत्या. गडावरती 6 दालनं. पण राण्यांची नावं काय? सहीबाई, सोयराबाई, काशीबाई, पुतलाबाई, सकवारबाई, गुणवंताबाई, लक्ष्मीबाई आणि सगुणाबाई. छत्रपती शिवरायांना राण्या होत्या 8. पण दादा, मनामध्ये एक शंका पडली, महाराजांनी 8 राण्या का केल्या? 8 राण्या केल्या मुलाधारासाठी नव्हत्या केल्या. आपलं एक स्वराज्य वाढवावं राजाने 8 राण्या केल्या. पण कुठल्या घरात त्या मुलींशी लग्न केले हो? गायकवाड, शिर्के, मोहिते, लिंबालकर, जाधव,
पालकर, विचारे आणि इंगळे अशा मोठ्या सरदार घरातल्या मुलींशी लग्न केली. कारण काय, त्या घरातला माणूस आणि त्या गावातला माणूस आपल्या महाराजांच्या कधी विरोधात येऊ शकत नाही आहे. छत्रपती शिवरायांनी अशा मोठ्या सरदार घरातल्या मुलींशी लग्न केले. असं महाराजांचं एक पॉलिटी, एक राजकारण होतं. राजानं मुलं किती? 2 मुलं, संभाजी महाराज, राजाराम महाराज. 4 मुली, अंबिकाबाई, दीपिकाबाई, राजमरवी आणि कमलाबाई. आज आपण इथे उभी आहात, एका राणीचं एक घर. पण मनामध्ये एक शंका पडली, कोणती राणी कोणत्या महालात राहत होती? हा कोणता गाईड आणि कोणता इतिहासकार सांगू शकत नाही कोणती राणी कोणत्या महालात राहत होती. हे एका राणीचं एक घर असे कनेक्ट 6 दालनं आहेत. पण या राणीमालाची एक पद्धत बघा. ही राणीमालाची संरक्षण भिंत आहे. मध्ये त्यांचं घर, पहिला हॉल, सेकंड बेडरूम, समोरची खिडकी आणि खिडकीच्या बाजूला 450 वर्षाचं इंडियन टॉयलेट भांडा. इतिहासकार काय म्हणतात? हा शोध इंग्रजांनी लावला. चुकीचा इतिहास आहे. महाराजांच्या काळापासून प्युअर दगडातलं इंडियन टॉयलेट गडावरती प्रत्यक्षात बघायला भेटतं. तुम्ही एक राणीमाल बघा किंवा 6 बघा, लाईनीमध्ये सेम आहेत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघा, तुम्हाला एक उंच डोंगर दिसतो का? हा गोहिरीचा डोंगर आहे आणि या गोहिरीच्या डोंगराच्या बॅक साईडला प्रतापगड किल्ला आला आणि प्रतापगडाच्या पाठच्या बाजूला महाबळेश्वर आलं. पण दादा, आता आपण सर्वांनी आतमध्ये एका राणीचं एक घर पाहिलं, पण राणीमालाच्या समोरच्या बाजूला हे काही छोटे झोते दिसत तुम्हाला? नोकरांची घरं आहेत. आज आपल्या घरात काम करण्यासाठी घरामध्ये आपण एक नोकर ठेवतो, तशी नोकरांची घरं, याला काय म्हणतात? दासींची घरं, सर्वन्स क्वार्टर्स. पण आपल्या सर्वांना इथे काही तुम्हाला वाडे दिसतात बघायला. इथे फक्त 5 वाडे आहेत आणि या 5 वाड्यांच्या खालच्या बाजूला 3 वाडे, 8 वाडे, अष्टप्रधान मंडल. जगात हे पहिलं मंत्रिमंडळ साजरं केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलं. 8 मंत्र्यांची निवासस्थानं. पण मंत्र्यांची नावं काय? मोरपंत पिंगले, रामचंद्र निलकंठ, हंबीराव मोहिते, अण्णाजी दत्तू, दत्ताजी त्रिंबक, रघुनाथ पंडित, निराजी रावजी. 8 मंत्रिमंडळ, मंत्र्यांची घरं असायची. ह्याला एंट्री किल्ल्याच्या समोरच्या बाजूला. आणि तसंच वरच्या त्याला बघा, जालीवाले काही खड्डे 3 आहेत. पहिला खड्डा 22 फूट आहे, दुसरा 20 फूट, तिसरा 15 फूट. ह्याला कोकणामध्ये पेव किंवा कणगी म्हणतात. धान्य कोठार म्हणजे काय? या गडाला कदाचित कुणी 3 महिने वेढा मारला. महाराजांच्या काळात किल्ल्यावरती लोकसंख्या राहत होती 3,500. 3,500 लोकांना या गडावर काही धान्य पुरेल एवढं धान्य गडावरती स्टोरेज असायचं. पण सर्वात मोठा धान्य साठा साहेब सर्वांनी कोल्हापूर पाहिले. संभाजी राजांची उपराजधानी पणाला. त्या गडावर जा आणि त्या गडावर 3 गोदाम आहेत. ह्या गोदामाची नावं गंगा, यमुना, सरस्वती. इतिहासात म्हणतात अंबरखाना. वरून धान्य टाकायचं आणि खाली गोळा करायचं. तसं गडावर काही पद्धत नव्हती. त्या काळातली लोक लाकडी शिडी तयार करायची, बांबूच्या शिड्या तयार करायची. शिडीने खाली उतरणार, डोक्यावरती चढून वरती धान्य काढणार. ह्याला इतिहासात पेव कणगी असं म्हणतात. पण या गडावरती 50 ते 70 वर्षापूर्वी आला असतात. इथलं एक छोटंसं बोर्ड पाहिलं असतं, कैद्यांची कोठडी. काही जाणकारांची मतं काय आहेत? आपले महाराज या गडावर कैदी ठेवत होते. विचार करा, राजे गडावर कैदी ठेवू शकतात का? राणीमाल इकडे, मंत्र्यांची घरं इकडे, भिंतीच्या आतमध्ये महाराजांचा राजवाडा. राजे गडावर कैदी ठेवत नव्हते. महाराजांचं कैदी ठिकाण ऐकून वाचून साताऱ्यात वासोटा किल्ला माहिती असेल. या वासोटा गड किल्ल्यांवरती आपले महाराज कैदी ठेवत होते. राजाने याचा मूळ वापर केला धान्य साठा. पण महाराजांच्या नंतर या गडावर 1733 ते 10 मे 1818 इथे बाजीराव पेशवे आले आणि पेशव्यांनी याचा वापर केला कैदी ठिकाण. या गडावर चोरी, लबाडी, गद्दारी गडावरती कुणी करेल ना, 6 दिवस आतमध्ये ठेवायचं, त्याला गोंत्यात भरायचं, गोंत्याची गाठ बांधायची आणि टकमुक टोक आहे, टकमुक टोकावरून दरीत फेकून द्यायचं. हायकोर्ट, हाय शिक्षा. पण राजाने ह्याचा वापर केला धान्य साठा. एक खड्डा बघून घ्या, नंतर पुढे आपण जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. सर, आता आपण सर्वजण ज्या राजवाड्यात पाऊल टाकलं, इथे आल्यानंतर सर्व शिवभक्तांचं एक मन समाधान होतं.
अहो जीवनामध्ये आल्यानंतर एकदा तरी आपण सर्वजण पंढरीमध्ये जातो आणि पंढरीची वारी करतो. तसे या जीवनामध्ये आल्यानंतर एकदा तरी या रायगडाची वारी करायची असते आणि इथली धूल आपल्या स्वतःच्या कपाळी लावायची असते आणि इथे आल्यानंतर सर्व शिवभक्तांचं एक मन समाधान होतं. साहेब, आज आपण इथे उभी आहात. हे राजांचं घर, हा राजवाडा, आणि राजवाडा हा त्या काळात 2 मजली असायचा. सेकंड महाल, ह्याच्यावर लाकडाचं बांधकाम होतं. लाकडी बांधकाम या गडावरचं जळून गेलं, खालचा दगडी पाया राहिला. पण राजांचं हे जन्मस्थान हे पुण्यामध्ये शिवनेरी किल्ल्यांवरती आहे. महाराजांची जन्माची तारीख याच महिन्यातली 19 फेब्रुवारी 1630. महाराष्ट्र पोरका झाला, सूर्य मावळला आणि अखेरचा श्वास राजाने याच रायगडावर आणि या घरात सोडला. 3 एप्रिल 1680 हनुमंत जयंती, चैत्र पौर्णिमेचा दिवस. या दिवशी लाडक्या राजाचं निधन या राजवाड्यात झालं. पण अग्नी समोर एक मोठं मंदिर आहे, जगदीश्वराचं मंदिर, तिथे राजांना अग्नी दिली. पण अग्नी दिली कुणी? स्वतःच्या मुलांनी पण दिली नाही. तर राजांचा चुलत भाऊ साबाजी भोसले आणि छत्रपती शिवरायांना अग्नी गडावरती देण्यात आली. आपले महाराज 50 वर्ष फक्त जगले. पण राजाने 50 वर्षामध्ये काय केलं? 20 वर्ष निघून जातं, हे बालपण राहिले किती वर्ष? 30 वर्ष. तर आपल्या राजाने अवघ्या 50 वर्षात 360 किल्ले घेतले. तर आपल्या राजांना 2 किल्ले घेता येत नव्हते. छत्रपती संभाजीनगर हा दौलताबाद किल्ला आणि या रायगडमध्ये हा मुरुड जंजिरा किल्ला, हे राजांना 2 किल्ले घेता येत नव्हते. आपले महाराज या गडावर आणि याच राजवाड्यात शेवटचे ते 10 वर्ष राहिले. 26 वर्ष राजगडावरती राहिले. या रायगडावर खडे बसरले हे शिवरायांच्या पायी. आणि हीच माणिक मोती, ही दुसरी धन दौलत नाहीये. हे राजांचं घर आहे, राजांचा राजवाडा. इथेच महाराज शेवटचे 10 वर्ष राहिले. या रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी. आणि हीच माणिक मोती, ही दुसरी धन दौलत नाहीये. हे राजांचं घर आहे. राजांच्या राजवाड्याच्या बाजूला ही संरक्षण भिंत आहे. आज आपण घर बांधतो, घराला संरक्षण भिंत घालतो, तसं राजांच्या राजवाड्याला ही राजवाड्याची संरक्षण भिंत. हा राजांचा बेडरूम आणि बेडरूमाच्या साईडला इथे 2 टाक्या आहेत पाण्याच्या. त्या काळातली लोक स्वतःच्या खांद्याला कावड लावायची. समोरचं गंगासागर तलाव आहे, त्यातून पाणी आणायचं, त्याच्यामध्ये वतायचं. पाण्याच्या टाक्या आणि तिकडे महाराजांचं बाटप बघूया, स्नानगृह बघूया, नंतर पुढे आपण जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज प्रत्यक्षात गडावरती ऊन किती आहे? उन्हामध्ये वरून दगड गरम असतो, पण आतून एकदम थंड राहतो. आज रोजी आपल्या घरामध्ये आपण बटन चालू केलं का 5 मिनिटात घरात मोटरने पाणी येतं. त्या काळातली लोक स्वतःच्या खांद्याला कावड लावायची, कावडीने पाणी आणायचं, त्याच्यामध्ये वतायचं. ह्या पाण्याच्या टाक्या आणि तिकडे महाराजांचं बाटप, स्नानगृह, अंघोळ करण्याचं ठिकाण. हे राजांचं बाटप आहे, स्नानगृह. हे जर तुम्ही आउटलेट बघितलं या भिंतीच्या बाजूला आहे. म्हणजे आता असं आर्किटेक्ट पण करू शकत नाही. विचार करा, 450 वर्षाचं महाराजांचं बाटप. ह्याला म्हणतात बाटप आउटलेट. भिंतीच्या बाजूला म्हणजे आपल्या घराच्या बाजूला. आणि हा मधला ओपन पॅसेस, समोर छोटं नालं दिसतं का दगडांचं, हे आउटलेट आहे. पाणी जाण्यासाठी बाहेर मार्ग असायचा. आणि आपल्या सर्वांना बघा इथे हे चौकणी काय खाचे दिसत दगडांचे, लाकडाची प्रेरित उभे असायचे. आता हे बघा, आता आपण सर्वांनी राजांचं घर पाहिलं. घराच्या 2 नंबर कट्ट्यावरती आपण सर्वजण इथे उभी आहात. हे राजांचं स्वयंपाकघर म्हणजे महाराजांचं किचन सेपरेट इथे असायचं. हे राजांचं किचन. आणि समोर बघा हा 3 नंबर काही कट्टा दिसतो का, हे सचिवालय. इतिहासात दप्तरखाना
8 मंत्र्यांची ऑफिस होती. जेवढे महाराजांच्या ताब्यात गडकिल्ले गावं काय होती 360 किल्ल्यांचा गावांचा लेखी कारभार तिथे पार पडला जायचा. ही मंत्र्यांची ऑफिस. चौथा कट्टा दिसतो हे दिवाणे खास दिवाणे आम. साहेब कदाचित तुम्ही दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती जा, दिवाणे आम दिवाणे खास पाहायला भेटतं. खास लोक तिथे बसायची, आम जनता पुढे बसायची. हे दिवाणे खास ते दिवाणे आम. पण इकडे बुर्ज आहेत, काही बुर्ज तिकडे दिसतात. टेहळणी म्हणजे निरीक्षण करणं. पहारेकरी इथे उभे असायचे आणि जी लोक पायऱ्याने येतात ती बाजू बघण्यासाठी पुढे आपण जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. इथेच उभे राहा. सर ऐका, तुम्हाला सर्वांना एक कोपऱ्यामध्ये बघा एक विटाची काही भिंत दिसते का? ह्याला म्हणतात टाकसाल. टाकसाल म्हणजे काय माहिती आहे? छापखाना. नाणे, कॉईन, राजमुद्रा, होन, शिवराय तिथे छापत होते. सर्वांनी महाराजांची राजमुद्रा माहिती आहे. या राजमुद्रावरती मजकूर काय लिहिले माहिती आहे? प्रतिभ चंद्रलेखे व वरद विष्णू वंदिता शहासून शिवसाय मुद्राय भद्राय राजदे. ह्याचा अर्थ होतो शहाजी राजांचा पुत्र शिवाजी महाराज. आपल्या महाराजांचं साम्राज्य आहे चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत जाणारं. ती महाराजांची रिझर्व्ह बँक आहे. आणि रिझर्व्ह बँकच्या साईडला ही लोक उभी आहेत बघा. पाठच्या बाजूला दिसते दगडांची बंद केलेली 8 कोणी. शिवरायांची गॅलरी म्हणजे महाराजांची बाल्कनी होती. आणि या बाल्कनीच्या समोर बघा इथे एक चौकोनी रूम आहे. खलबतखाना म्हणजे सिक्रेट रूम. या खलबतखान्याचे मेन प्रमुख स्वराज्याचा तिसरा डोला बहिरोपी बहेरजी नाईक. या नायकांना 18 भाषांचं ज्ञान होतं. एका जाग्यावर 7 ते 8 रुपये बदल होते. स्वतःच्या बायकोला माहीत नव्हतं. स्वराज्याचे मेन प्रमुख आहेत ते. औरंगजेबाच्या दरबारात गेले. औरंगजेबाला कवल ऐकवली आणि औरंगजेबाच्या दाढीला हात लावून आले. विचार करा, स्वराज्याचा हा तिसरा डोला बहिरोपी बहेरजी नाईक होते ते. आणि या खलबतखानाच्या बाजूला बघा 2 स्तंभ दिसतात. तो पहिला स्तंभ दिसतो का? तो विजयस्तंभ. पूर्वीच्या काळात 7 मजले असायचे. आपल्या महाराजांनी कोणताही किल्ला जिंकला 7व्या मजल्यावरती झेंडा फडकवत होते. इतिहासात विजयस्तंभ आणि विजयस्तंभाच्या साईडला कोपऱ्यात मनोरे महाराजांच्या राण्या होत्या 8. या गडावर राहत होत्या 6 राण्यांची बाल्कनी इथे असायची. ही राण्यांची बाल्कनी आणि समोर बघा इलेक्ट्रिकचे 2 पोल दिसतात का? तो हिरकणीचा कडा आहे. जी हिराणावची गवलन लहान लेकरासाठी उतरली. समोरचा डोंगर उतरली, डोंगर तासला, तटबंदी बांधली आणि त्या डोंगराला नाव दिलं हिरकणीचा कडा. तिची कथा कविता लास्ट पॉइंट तिथे मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. इथे नंतर तुम्ही रिटर्न इथे आलात ना, इथे आतमध्ये गेलात तरी चालेल. खलबतखान्यामध्ये आतमध्ये जाता येतं. नंतर पण जा, आता नाही, आता बंद आहे. थांबा इथे. हे बघा दादा, ही रायगडाची समोरची बाजू. जी लोक गडावरती पायऱ्याने येतात चढून तर गडाच्या समोरच्या बाजूने येतात. समोर एक तलाव दिसतं भरलेला. अशी तलाव या गडावर 11 तलाव आहेत. सर्वात मोठं तलाव हे गंगासागर तलाव आहे. साहेब हे 32 फूट खाली खोल आहे, 84 घेर आहे. महाराजांच्या राज्याभिषेकला काशीवरून गागाभट्ट आले. येता वेळी त्यांनी 7 नद्यांचं पाणी आणलं. अभिषेक सोहळा केला आणि काही पाणी उरलं ना या तलावात विसर्जन केलं. गंगा यमुना नर्मदा आल्या साऱ्या बहिणी आणले 7 नद्यांचं पाणी. जल झाले तीर्थांचे घर, नाव पडलं गंगा सागर. हे गंगासागर तलाव. आणि इथूनच MTDC रोपवे जी गडावरती पर्यटक लोक येतात त्यांना पाणीपुरवठा या तलावातून होतो. 32 फूट खाली खोल, 84 घेरा, वर्षाचे 12 महिने पाणी या तलावात राहतं. हे गंगासागर तलाव आहे. आतून याला पूर्णपणे जिवंत झरे आहेत. आणि हे समोर दिसतात टेहळणी बुर्ज म्हणजे वॉच टॉवर. पहारेकरी इथे उभे असायचे. आता राज्याभिषेक महाराजांचा झाला, दरबार हा पाहण्यासाठी पुढे आपण जाऊ. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. दादा आता आपण इथे उभे आहात. हा राज दरबार आहे आणि या दरबारात राजांचा
राज्याभिषेक झाला 6 जून 1674. या दरबारात त्या काळात या जाग्यावरती 6000 लोक बसली होती. सर्वांनी राज्याभिषेकचं छाया पोस्टर पाहिले. हा दरबार दाखवलाय. या दरबारात 6000 लोक इथे बसलेले आहेत. हे राजांचं सिंहासन आहे. पण या दरबारात एक इंग्रज वकील स्वतःच्या डोक्यातली कॅप काढून या दरबारात इथे वाकून राजांना मुजरा करतो. ह्या इंग्रज वकिलाचं नाव हेनरी ऑथगिटन. हा नगारखाना आणि या नगारखान्याच्या बाहेरच्या बाजूला येणाऱ्या स्वागतासाठी शिवभक्तांसाठी आपल्या राजाने याच रायगडावर 4 पायाचे हत्ती गडावरती सजून ठेवले होते. जेव्हा तो इंग्रज वकील या दरबारात एंट्री करतो ना, मनामध्ये विचार काय पडतो? मी 2 पायाचा माणूस व रायगड चढण्यासाठी एवढी मोठी दमछाक झाली, पण आपल्या राजाने या गडावर हत्ती कशा आणले? एवढा मोठा विचार इंग्रजाला या हृदयात पडला. इंग्रजाला दरबारात उत्तर कुणी दिलं नाही. तो इंग्रज वकील काय करतो? तेव्हाचा प्रश्न स्वतःच्या वहीत लिहून ठेवतो. आणि आताचे इतिहासकार आहेत उत्तर काय देतात? छत्रपती शिवरायांनी त्या काळात छोटी लहान पिल्लं पालखीत बसून या गडावरती आणलं आणि गडावरती त्यांना मोठं केलं. जेव्हा गडाची बांधकामं चालू होती त्या परेडमध्ये राजाने गडावरती हत्ती आणले. रायगड बांधता बांधता गडावर पिल्ले मोठे केली आणि येणाऱ्या शिवभक्तांसाठी नगारखान्याच्या बाहेरच्या बाजूला अवाढव्य हत्ती सजून ठेवली. एवढी महाराजांची त्या काळात एक दुरुष्टी असायची. जेव्हा महाराज राजवाड्यातून सकाळी पहाटे 4 वाजता उठले, स्नान केलं, कपडे परिधान केले आणि आपले महाराज या दरबारात आले. समोरच्या हत्तीच्या अंबारीत बसले. महाराजांची मिरवणूक या मार्गाने राजे जगदीश्वराला दर्शनासाठी गेले. जगदीश्वराचं दर्शन घेतलं. आई भवानीला साकडं घातलं. गड दैवता शिरकाय मातेला वंदन केलं आणि आपल्या महाराजांची मिरवणूक या गेटच्या पायरीपर्यंत पोहोचली. अहो आपले महाराज हत्तीच्या अंबारीमधून उतरले. सिंहासनासारखी पाऊलं टाकत या सिंहासनाच्या अति महत्वाच्या त्या 4 पायऱ्या आहेत. 4 पायरीपर्यंत महाराज पोचले. पण आपल्या महाराजांचं एक हृदय भरून आले. हे हृदय भरण्याचं कारण काय? ज्या ज्या मावलांवरती ज्या ज्या वीरांवरती हे स्वराज्याचं उभं केलं, या दरबारात एकही मावला एकही सरदार या दरबारात उपस्थित नव्हता. प्रत्येकांच्या बायका दरबारात उपस्थित होत्या. अहो साहेबांना राजा काय म्हटले? हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो हा तानाजी मालुसरे, दुसरी पायरी चढतो प्रतापराव गुजर, तिसरी पायरी चढतो मुरालबाजी आणि चौथी पायरी चढतो महाराज. लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोसिंदा जगला पाहिजे असा म्हटला कोण? बाजीराव देशपांडे. अशा अनेक वीरांची नावे घेत राजा सिंहासनाच्या गादीवरती विराजमान झाले. राजे छत्रपती झाले आणि सिंहासनाच्या पाठच्या बाजूने या दरबारात एक झुलपुलदार एक मोठ्याने घोषणा अशी आहे, महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की जय. जय भवानी, जय शिवाजी. याच घोषणा दरबारात झाल्या आणि तेच पार पडला शिवराज्याभिषेक. समोर महाराजांची मूर्ती दिसते. ही 2009 मध्ये युवराज छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरचे त्यांनी 2009 मध्ये राजांची मूर्ती बसवली आणि त्या मूर्तीवरती छत्र पाहिलं का? मेघडंबरी. भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानीजन सिंग 1985ला त्या मेघडंबरीची स्थापना केली. महाराजांच्या मूर्तीच्या आतमध्ये खिडक्या 3 दिसत आहेत, महत्त्वाच्या खिडक्या आहेत आणि या खिडक्यांच्या आतमध्ये एक छोटा दगड आहे आणि त्या दगडावर लाडक्या राजाचं 32 मन हे सुवर्ण सिंहासन. 1 मन म्हणजे किती? 40 किलो. 1280 किलोचं सिंहासन समोरच्या दगडावरती होतं.
औरंगजेबाचा सरदार ह्याचं टोपण होतं इतिकत खान. या इतिकत खानाने घणाचा घाव काढून हे सिंहासन अशा दगडावरती वितळून नेलं. हे आज सिंहासन कुठे आहे ना हे जगाला माहीत नाही. उजव्या साईडला आऊसाहेब राण्या, डाव्या बाजूला संभाजीराजे राजाराम महाराज, आतमध्ये व्यासपीठ आहे, बसण्याची जागा आहे, हा दरबार. आणि या दरबारात त्या काळात या गडावरती 6000 लोक इथे बसली होती. महाराजांच्या काळात गडावरती लाईट होती का? नव्हती. आपले महाराज गादीवरून बोलले ना, ह्या प्रजाला आवाज जायचा. आणि प्रजा कुठल्या कोपऱ्यातून काही बोलली, काही कुणी खुजबुजलं, तो आवाज राजांपर्यंत पोचायचा. याला काय म्हणतात? इको पॉईंट, प्रतिध्वनी. आज रोजी इथे आपण कागद फाडला तर आवाज तिथे जातो, तिथे कुणी कागद फाडला इथे आवाज होतो. आज तुम्हाला इको हा टालीवरती दाखवतो बघा, येतो का रिटर्न? ह्याला म्हणतात इको, म्हणजे प्रतिध्वनी. सर्वांनी मुंबईमध्ये गिटापिंडा पाहिले का? हीच आकार मुंबईमध्ये बनवला. इथे एकदा नगारे वाजले गडाचे दरवाजे बंद व्हायचे. हा दगड दिसतो का? विचार पडतो दरबार तर आज मोकला, पण दरबारामध्ये एवढा मोठा दगड का? संपूर्ण रायगडाची हाईट आहे ना, किल्ल्याची हाईट आहे, या दगडापर्यंत मापली जाते. अशा कारणास्तव दगड दरबारात ठेवला. आणि दुसरं कारण, जो दरबारात काही इको येतो, जो काही प्रतिध्वनी येतो, ह्या दगडामुळे आवाज येतो. काही जाणकारांची मतं आहेत. खरं कारण कोणता गाईड आणि कोणता इतिहासकार सांगू शकत नाही आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. 30 पायऱ्या आहेत. वरती जाऊन पूर्वी नगारे वाजवायचे. सध्या रस्ता बंद केलेला आहे. आतमध्ये जाण्यासाठी 32 पायऱ्या आहेत. वरती जायचं, नगारे वाजवायचे. नगारे वाजले, गडाचे दरवाजे बंद व्हायचे. बाहेर ध्वजारोहण होतो. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे भारताचा तिरंगा झेंडा रायगडावरती फडकवतात. अभिमानाची गोष्ट आहे. दिल्लीवरती एवढा मोठा तिरंगा फडकवतात, तसे तिरंगा फडकवतात. तालुक्याचे नाईक तहसीलदार त्यांच्या हस्ते ते फडकवला जातो. आणि गडावरती कोणता कार्यक्रम असेल, शिव पुण्यतिथी, शिवराज्याभिषेक असेल, तर इथे आपला भगवा झेंडा फडकवला जातो. हे बघा समोर त्या 2 ट्रायंगलमध्ये एक डोंगर दिसतो का धुकडामध्ये? बघा दिसतोय सर्वांना. कोपऱ्यामध्ये एकदम आहे बघा, तो तोरणा किल्ला आहे. राजाने वयाच्या 16 वर्षी पहिल्या गडावरती तोरण बांधलं, तो तोरणा किल्ला. आणि तोरणाच्या इकडे बघा उजव्या हाताला परत असं त्रिकोणी दिसतोय. त्रिकोणीच्या पाठच्या बाजूला बघा धुरकटमध्ये दिसतोय का धुरकट? स्वराज्याची ती पहिली राजधानी राजगड किल्ला. राजगडावरती महाराज 26 वर्ष राहिले. रायगड ही छत्रपती शिवरायांची सेकंड राजधानी. पण दादा आज आपण 4 किल्ल्यांचा ट्रेक करतो. सिंहगड, तोरणा, राजगड आणि आपला रायगड, असं पायी ट्रेक 4 ते 3 दिवसाचं होतं. पण तो सिंहगडावरून ट्रेक चालू होतो, रायगडाला संपतो. हे तिकडून सुरुवात होते, इकडून चढणं आहे आणि तिकडून उतरणं आहे. हे बघा समोर तुम्हाला सर्वांना ही महाराजांची मूर्ती दिसते का? सर्व आतमधलं सिंहासन पाहिलं का? आतमधलं सिंहासन आहे, ही मूर्ती आतमध्ये बसवायची होती आणि आतली मूर्ती बाहेर बसवायची होती. कोणताही राजा राजदरबारात जोडे घालून बसत नाहीत, तर महाराजांच्या पायामध्ये मुजडे आहेत, दिसतात ना, त्याच्यामुळे आतली मूर्ती बाहेर बसवली, बाहेरची मूर्ती आतमध्ये बसवली. पण या मूर्तीची स्थापना या जाग्यावर 1974 आपल्या इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या तेव्हा त्यांच्या हस्ते 1974 राजांची मूर्ती बसवली. आणि त्याच मूर्तीवरती छत्र पाहिलं 2 जून 2012 शिव प्रतिष्ठान सांगली, सांगलीचे अध्यक्ष कोण आहेत? भिडे गुरुजी आहेत. त्यांनी 2012 हे वरतं छत बसवलेलं आहे. आज सांगलीतून डेली गडावरती हार पोचतो. शिव प्रतिष्ठान सांगली, सांगलीचे अध्यक्ष भिडे गुरुजी आज 32 वर्ष झाली गडावरती सेवा चालू आहे. सांगलीतून 2 लोक येतात, राजांची पूजा करतात आणि घरी निघून जातात. आणि दुसरा हार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, ठाण्याचे खासदार, त्यांच्या मार्फत या गडावर हार पोचतो. जो गडावरचा स्थानिक पुजारी महाराजांची पूजा करतो आणि तो घरी निघून जातो. समोर तुम्हाला हा मोठा ग्राउंड दिसतो का? इतिहासात होळीचं मैदान. मार्च महिन्यात कोकणामध्ये गावाखेड्यामध्ये आपण सर्वजण एक मानाची होळी पेटवतो. होळीमध्ये नारळ टाकतो आणि काठीने काढतो. महाराजांच्या काळात तसं काही नव्हतं. आपले महाराज आहेत ना,
स्वतः या होळीत नारळ टाकत होते आणि जो कोणता बहादूर ह्या आगीतून नारळ हाताने कोण काढेल हातातला कडा आणि मानाचा फेटा बक्षीस देत होते. धर्मवीर छत्रपती संभाजी राजाने ह्या आगीतून नारळ काढला आणि या ग्राउंडवरती संभाजी राजांना बक्षीस या मैदानावरती देण्यात आलं. समोर बघा एक पत्राची सेट दिसते का, हत्तीखाना, हत्तीचं पालनपोषण केलं, गव्हर्नमेंटचं ऑफिस आहे. हत्तीखानाच्या वरच्या तला एक मोठी इमारत दिसते, हे मार्केट आहे. इतिहासात बाजारपेठ 800 फूट लांबी आहे, रुंदी 40 फूट आहे. इकडे 22 दुकानं, तिकडे 22 दुकानं, 44 दुकानं आहेत. आगे दुकान, पिछे मकान, पहाटे राहणार, पुढे धंदा करणार. आजच्या काळात मॉलमध्ये जा, सर्वजण पायी बाजार करतो. महाराजांच्या काळातली लोक ना घोड्यावरती बसून बाजार करणार, त्यामुळे हाईट बघा संपूर्ण घोड्याची हाईट आहे. आगे दुकान, पिछे मकान, पहाटे राहणार. आता आपण इथून सरळ राजांच्या समाधीकडे दर्शनासाठी जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. दादा या बाजूला काही तुम्हाला हा आडवा डोंगर दिसतो का, हा टकमकटोक पॉईंट आहे. सरासर त्याची तुम्ही हाईट बघितलीत 2250 फूट खाली खोल आहे. या गडावरती चोरी, लबाडी, फितुरी आणि गद्दारी या गडावरती कुणी करेल ना, या टकमक टोकावरून दरीत फेकून देत होते. पण अशी घटना महाराजांच्या काळात झाली नव्हती, संभाजी महाराजांच्या काळात झाली. अनाची पंतानं हत्तीच्या पायाखाली तुडवलं आणि माळ सावंतला टकमक टोकावून दरीमध्ये फेकून दिलं. शिवरायांच्या काळात या टकमक टोकावरून एक दंतकथा घडली. आपल्या आऊसाहेब कुठे राहत होत्या, गडाच्या पायथ्याशी. आपले राजे गडावरती राहत होते, तर आपले महाराज नेहमीप्रमाणे ह्या टोकावरून आपल्या आऊसाहेबांचं दर्शन घेत होते. एके दिवशी महाराजांच्या सोबत सेवक गेले. सेवकाने महाराजांच्या अंगावरती छत्र पकडलं. एके दिवशी मोठा वारा होता आणि त्याच सेवकाची छत्री ही आकाशामध्ये उडाली. पण तो सेवक राजांना काय म्हणतो, राजा मला वाचवा. राजे काय म्हणतात, मी वाचू शकत नाही. तू एक काम कर, छत्री पकडले, हा धांडा सोडू नको. धांडा सोडलास तू मरण पावशील. सेवकाने राजाची आज्ञा पाळली गेली. सेवकाने छत्र पकडलं गेलं आणि हवेचा दाब हा कमी झाला आणि तो सेवक त्या काळातली छत्री धरून समोरच्या गावात उतरला. त्या गावाचं नाव होतं निजामपूर. त्या गावाचं नामकरण केलं छत्री निजामपूर. म्हणजे विचार करा त्या काळातली छत्री कशी असेल. नंतर तो पॅराशूटचा शोध इथून घडला गेला. हा टकमकटोक पॉईंट आहे. नंतर तुम्हाला जायचं असेल तुम्हाला मी रस्ता दाखवेल, ते बघून या मार्गाने वापस निघायचं. हे बघा समोर तुम्हाला त्या डोंगरावरती एक इमारत दिसते का पडलेल्या अंशेस. त्या इमारतीचं नाव आहे दारुकोठार. या गडावरती दारुकोठार 2 होते, एक दक्षिणेला आणि एक उत्तरेला. पण उत्तरेचं या बाजूचं उद्ध्वस्त झालं, कारण दक्षिणेचं थोडंफार बघायला भेटते. जेव्हा या गडावरती इंग्रजांनी हल्ला केला 10 मे 1818ला, इंग्रजांनी पहिली बंबारी त्या दारुकोठारवरती लावली. ते पहिले कोठार उडवलं आणि कोठार उडवल्यानंतर हा किल्ला इतिहासाच्या नोंदीप्रमाणे संपूर्ण किल्ला 11 ते 12 दिवस संपूर्ण किल्ला जळत होता. जेवढं गडावर लाकडाचं बांधकाम होतं हे पूर्णपणे जळून गेलं. आज आपण मंदिरामध्ये जातोय, हा मार्ग आहे राजमार्ग. पण राजमार्गाच्या जाताना डाव्या ताला उजव्या ताला सरळ काही लाईनीमध्ये घरं दिसतात का, हे सर्व उत्खनित वाड्या आहेत. ही लोकांची घरं आहेत. काही ब्राह्मण गडावरती राहत होते, काही लोकसंख्या राहत होती, प्रजा राहत होती. ही प्रजांची घरं या बाजूला असायची. 2019 पासून हे वाड्यांचं उत्खनन केलं. ह्याच्यामध्ये काही वस्तू सापडल्या. जो हत्तीखाना मी तुम्हाला दाखवले बघा, तिथे काही वस्तू जमा केलेल्या आहेत. काही कालांतरातून गडावरती एक मोठी म्युझियम होणार आणि प्रत्यक्षात लोकांना दाखवणार महाराजांच्या काळात काही गोष्टी होत्या त्या. ते म्युझियमचं काम चालू झालेलं आहे. 75% झाले आणि 25% बाकी आहे. लवकरात लवकर गडावरती म्युझियम होणार आहे. चला आता पुढे. सर बघा इथे एक खाली तलाव आहे, हे कोळीम तलाव आहे. जी लोक गडावरती राहत होती त्यांना पिण्याचं पाणी या तलावातून पुरत होतं. हे जगदीश्वराचं मंदिर आहे. मंदिराच्या तुम्ही आतमध्ये गेलात ना 4 पॉईंट आहेत. जगदीश्वर मंदिर, राजांची समाधी आणि आर्किटेक्टचं नाव आणि वाघ्याचं स्मारक. साहेब आज आपण सर्वजण
मंदिराच्या गेटच्या पायरीपर्यंत पोचलोय. साहेब मंदिर बघा, मंदिराचं निरीक्षण कसं वाटतं इथून? मशिदीसारखं. हो मस्जिद आकार का? या सह्याद्रीच्या डोंगरा भागावरती मुघल पोचला, त्या मुघलाला वाटावं हे आपलं मस्जिद आहे. अहो त्याच्यावरती कुणी हल्ला नाही करावा, तोडफोड ना करावी. मंदिराचा आकार हा बाहेरचा काय देण्यात आला? मस्जिदी आकार. आणि आतमध्ये गेलात शिवलिंग आहे, हनुमानाची मूर्ती आहे. मंदिरांचे दरवाजे खूप मोठे असतात. या गडावरचे दरवाजे बघा खूप छोटे आहेत. कारण काय? इथपर्यंत मुघल आला, मुघल दिप्पाड असायचा, उंचीने खूप असायचा. आपल्या देवाला नतमस्तक मंदिरात घुसणार. दरवाजांची हाईट छोटी देण्यात आली. आणि मंदिराच्या पुढे एक छोटा नगारखाना आहे. नगारखान्याच्या पुढे राजांची समाधी. अहो आपल्या राजांचं निधन राजवाड्यात झालं, पण अग्नी या ठिकाणी देण्यात आली. तर आपल्या राजांच्या समाधीचा शोध इतिहासकारात पहिली व्यक्ती किल्ल्यावरती पोचला, महात्मा ज्योतिराव फुले. 1869ला राजांच्या समाधीचा शोध लावला. आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे 1926 साली राजांच्या समाधीचं बांधकाम हे बांधून झालं. आणि समाधीच्या पाठच्या बाजूला वाघ्याचं स्मारक आहे, महाराजांचा इमानी कुत्रा, त्या ठिकाणी कुत्र्याचं स्मारक आहे. समाधी आणि मंदिर छोटा गेट आहे. सेकंड पायरीवरती नाव आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. अहो ज्याने रायगड बांधला, ज्याने अनेक किल्ले बांधले, हे कलाकार कोण? हिरोजी इंदुलकर. सिंधुदुर्ग किल्ला त्यांनी बांधला. बक्षीस काय मागितलं? नावाची पाटी. पण आपल्या राजाने विचारलं, हिरोजी अशा काळ्या खडकात तुम्ही रायगड बांधलात, पण तुम्हाला बक्षीस काय पाहिजे? 10 गावाची वतनदारी, सोनं नाणं खजिनं वतनं काय पाहिजे ते मागा. हिरोजी काय म्हटले हो? हे काही बक्षीस नको. एक छोटा मी नावाचा दगड स्वतः घडवलाय. तो दगड त्या पायरीजवळ एक बसवण्याची अनुमती द्यावी. आपल्या महाराजांनी विचारलं, हिरोजी तुमच्या नावाचा दगड त्या पायरीजवळ का बसवता? आतमध्ये नगारखान्याखाली महादरवाजा आहे, त्या पायरीजवळ का? पण त्याच आर्किटेक्टनी छत्रपती शिवरायांना सांगितलं, ओ महाराज तुम्ही या मंदिरात सकाळी पहाटे 5 वाजता तुम्ही या मंदिरात दर्शनासाठी जाता, हा तुमचा उजवा पाऊल या पहिल्या दगडावरती पडला पाहिजे आणि ती धूल माझ्या नतमस्तकाला लागली पाहिजे. वा हिरोजी, हे तुमच्यासारखे लोक लाभली म्हणून स्वराज्य उभं केलं. राजांसारखी माणसं भेटली, माणसांसारखा राजा भेटला, छत्रपती शिवरायाने एवढं मोठं स्वराज्य उभं केलं. अहो ज्याने तो ताजमहल बांधला ना, त्याचे हात कलम केले का? अशी डबल ही कॉफी बनवू नये म्हणून. म्हणजे छोटी पायरी किती अमीर झाली, मागण्यासाठी त्यांना बरंच काय होतं. पण आपल्या राजाने त्या आर्किटेक्टला काय विचारलं, अहो हिरोजी तुम्ही रायगड बांधलात, पण किल्ल्याचं तुम्ही गॅरंटीपत्र काय दिलं? तर हिरोजी इंदुलकरांनी गडाचं गॅरंटीपत्र दिलं, जोपर्यंत ह्या आकाशामध्ये सूर्य चंद्र तारे आहे, जेवढी या हिरोजी इंदुलकरांनी गडावरती बांधकामं केलीत ना, ही भक्कम राहतील. आणि जोपर्यंत या आकाशात सूर्य चंद्र तारे नसतील, जेवढी या हिरोजी इंदुलकरांनी गडावरती बांधकामं केलीत, हे पडलेले दिसतील. ह्या तेव्हाच्या आर्किटेक्टने गडाचं गॅरंटीपत्र दिलं. हे गॅरंटीपत्र बघा आत्ताचा आर्किटेक्ट देऊ शकतो का? नाही देऊ शकत. पण प्रत्येक ग्रुपला हो जाण्यापूर्वी 2 शेर सांगतो. अबा घासला विना धार नाही तरवारीच्या पातीला, आणि मर्द मर्दान शिवार अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. महाराष्ट्राच्या काळ्या मातीला अंधार पडला, एक पाहता एक दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला पुन्हा एकदा आपल्या जिजाऊचा शुभा पाहिजे, शुभा पाहिजे. तांदूळ शिजल्यावरती भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात. महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवरायांना विसरेल त्याला खरोखर एक हिजड्याची जात म्हणतात, जात म्हणतात. या ठिकाणी महत्त्वाची माहिती आहे. संपवतो. जय जिजाऊ, जय शिवराय.